नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 22/12/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले 4 मोठे शासन निर्णय. काय आहेत ते शासन निर्णय जाणून घेऊयात सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. एकीकृत निवृत्तीवेतन लागू करण्याबाबत महाराष्ट्र संवर्गातील भारतीय सेवामधील कार्यरत अधिकाऱ्यांना एकीकृत निवृत्तीवेतन योजना लागू करण्याकरिता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मंजुरी देण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 22/12/2025 रोजी मंजुरी देण्यात आली आहे. आश्वासित प्रगती योजनेचा लाभ. 7व्या वेतन आयोगामध्ये 3 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा प्रथम लाभ मंजूर करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 22/12/25 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. जुनी निवृत्तीवेतन योजना 1/11/2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात तसेच अधिसूचना निर्गमित झालेल्या तथापि 1 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या सरकारी अधिकारी कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अकार्यक्षम वेतनश्रेणी. कक्ष अधिकारी संवर्गास 4 वर्षाच्या नियमित सेवानंतर मंजूर करण्यात येणाऱ्या अकार्यक्षम वेतनश्रेणी मंजुरीकरिता अखंड सेवा ग्राह्य धरण्यास विधी व न्याय विभाग मार्फत 22/12/25 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे.